नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या प्राधान्यक्रमाच्या विषयाबद्दल आपण बोलत असतो आणि आजचा विषय आहे याच संदर्भातला. मुंबईकरांना अजून किती दिवस लोकल पासून लांब आणि बसच्या रांगेत अडकून पडावं लागणार आहे, यावरच आहे आजचा फटका. निर्बंधांचा गोंधळ हा विषय फक्त मुंबईसाठी किंवा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा नाही आहे, तर जगण्याची धडपड करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला राज्य सरकारनं कसं नियमांच्या कचाट्यात अडकवलंय त्याचीच ही गोष्ट आहे. निर्बंधांचा गोंधळ. आज कोरोनाच्या बातम्या किंवा त्याचं गांभीर्य हे आता त्या कोरोनाच्या विषाणूवर नाही आहे, तर तुम्ही समजत असलेल्या तुमच्या गांभीर्यावर आहे. ही आजची कोरोनाबद्दलची वस्तुस्थिती आहे. किती लोकांनी खरंच अनलॉक होण्याची वाट पाहिली हो, आणि किती लोक ज्यांना खरंच अनलॉकची गरजही होती का किंवा गरज नव्हती, हा फरक प्रत्येकानं मागच्या 1.5 वर्षात पाहिलाय. मुळात मुंबई लोकल ही सामान्य माणसाची गरज आहे, आणि हा जो सामान्य माणूस आहे ना, त्याच्यात फक्त कष्टकरी माणूस नसतो, त्यात नोकरीवर जाणारा माणूस असतो, त्यात दुकान धंद्यावाला माणूस असतो, आणि त्यात ऑफिसवरला जाणाराही वर्ग असतो. हा सगळा वर्ग असतो ना, त्याला मुंबईच्या भाषेत आपण नोकरदार, कष्टकरी किंवा चाकरमानी वर्ग म्हणून ओळखतो. या सगळ्या घटकासाठी लोकल हे फक्त प्रवासाचं माध्यम नाहीये, तर ती वेळेची आणि खर्चाची बचत करणारं जीवनावश्यक साधन आहे. आणि या एका जीवनावश्यक गोष्टीसाठी मुंबईकरांना केवळ फरफट सहन करावी लागते. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे, धक्कादायक म्हणजे, पटतंय सगळ्यांनाच पण बोलायचं कोणी, हा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांच्या बाबतीत प्रकर्षानं जाणवून येते. मला सांगा, जर कोणाला पटत नसतं किंवा पटूनही जर कोणाची बोलण्याची ताकद असती, तर लोकल या विषयाबाबत ठामपणे सरकारला विरोधात पकडण्याची ताकद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची का दिसत नाहीये? आणि सगळ्यात महत्त्वाचे, नेहमी आमदार असो किंवा दुसरी कुठली पूरपरिस्थिती असू देत, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून राज्य सरकारला दाबणारं केंद्र सरकारचे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, जे महाराष्ट्रात आहेत, ते या वेळेला का गप्प आहेत? कारण या सगळ्याचं गांभीर्य नाहीये की तुम्हाला बोलायचं नाहीये. सर्वसामान्यांसाठी आता लोकल प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चाललाय. मान्य आहे की कोरोना रुग्ण वाढतायत, पण किती दिवस आपण भीतीचा बागुलबुवा करून जगणार आहोत, याचं तरी एक वेळापत्रक राज्य सरकारनं घोषित करावं ना. करण्याला फक्त बागुलबुवा शब्द का वापरतोय? आज जी रस्त्यावर दिसणारी जी गर्दी आहे, ती गर्दी आणि प्रशासनाला भीती वाटत असणारी जी गोष्ट आहे, ती सरळपणे स्पष्टपणे दिसते. गर्दी हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत, हे आता लहान मुलांनाही ठाऊक आहेत. हे सगळं मान्य, पण तरी देखील जगणं थांबलेलं नाहीये ना. बरं, जर गर्दी हा निकष तुम्ही मान्य करत असाल, तर मग साधा प्रश्न, कोरोना स्वतःच ठरवतो का की मी बसमध्ये जाताना माझे हे नॉर्म्स असणार आहेत आणि मी ट्रेनला जाताना त्यांच्यासाठी मी एक वेगळे निकष लावणार आहे? बरं, हे जर वेगळे निकष असतील, तर या निकषांचं ना मुख्यमंत्र्यांना सल्ला देणाऱ्या आरोग्य खात्याच्या सरकारी बाबूंकडे उत्तर आहे, ना कुठल्याही सत्ताधारी पक्षाकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. सरकारचं बरं आहे, सरकारला महसूल दारू आणि पेट्रोलमुळे मिळतो, तुमचं उत्पन्न चालू आहे. सामान्य माणसानं काय करायचं? त्यानं त्याचं उत्पन्न कसं कमवायचं? एका विशिष्ट काळापर्यंत हे सगळं ठीक होतं, मान्यही केलं होतं, पण आता मात्र हा मनस्ताप झालाय. आणि हा मनस्ताप राजकीय नाहीये, तर सर्वसामान्य माणसाचा आहे. एक साधं उत्तर द्या. रेल्वेला सल्ला देतात आणि त्याच्यानंतर रेल्वे हा निर्णय घेत नाहीये. मग रेल्वेला हा सल्ला देणारे नेमके आहेत तरी कोण हो? जर या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकार असेल, तर केंद्र सरकार कुठला जाब का विचारत नाहीये? आणि जर केंद्र सरकार जाब विचारत नसेल, तर विरोधकांची नेमकी भूमिका काय आहे? फक्त सत्ता स्थापन करणं की सामान्यांच्या प्रश्नांवरून डोक्यावर सरकार घेणं? राज्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेवर राजकारणापल्याड कोंडीत पकडण्याचं काम हे विरोधकांचं असतं. हे तुमचा माणूस सत्तेत नाहीये म्हणून तुम्हाला कळत नाहीये का? आणि या सगळ्यात सरकारला ही ढिलाई विरोधी पक्ष का देतंय? सरकारच्या भूमिकेवर जसं प्रश्नचिन्ह आहे ना, तसं आम्ही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय विरोधी पक्षाच्या भूमिकेवर. केवळ विरोधक नाही, तर सरकारलाही थेट सवाल आहेच की, अहो किती दिवस रेल्वेशिवाय आम्ही जगायचं? 2 लस घेतलेले नाही जर तुम्ही प्रवास नाकारणार असाल,
तर मग किती दिवस तुम्ही पत्रकार परिषदा घेणार आणि परिणाम आणि दुष्परिणाम यांची आम्ही चर्चा करत आहोत असं लोकांना खोटं सांगणार? मुळात लोकल संदर्भात मुख्यमंत्र्यांना सल्ला देणाऱ्या समितीचा अहवाल कधीच आजपर्यंत कोणाला कसा काय दिसत नाही किंवा कशा पद्धतीने तो छापला जात नाही किंवा त्याची थेट माहिती कुठल्याही पत्रकार परिषदेत येऊन या सल्लागार कमिटीचा माणूस सांगत का नाही? सामान्य माणसाला हे कळायला नको की त्याच्यासाठी आता माहितीच्या अधिकाराखाली अर्ज द्यावा लागेल आणि मग त्याचं उत्तर देणार की हे गोपनीय आहे, आम्ही सांगू शकत नाही? एक काळ होता, मागच्या 1.5 वर्षात सामान्यांनी भोगलेलं हे मरण आहे. कोरोनाच्या लाटा नेमक्या मोजतं कोण हा विनोदाचा विषय ना आता हळूहळू संतापाचा बनत चाललाय. एक साधा प्रश्न उपस्थित करतो. जर तुम्ही 2 डोस घेतलेले असतील तर तुम्ही विमानानं पॅरिसला जाऊ शकता, पण तुम्ही जर 2 डोस घेतलेले असाल, तुमची कितीही आत्यंतिक निकड असेल तरी देखील तुम्ही ट्रेननं पनवेलला जाऊ शकत नाही. हा आहे राज्य सरकारचा कारभार आणि यालाच म्हणतो आम्ही निर्बंधाचा गोंधळ. मुख्यमंत्री साहेब फक्त एकदा सांगा, याला तुमच्या भाषेत आम्ही गोंधळ म्हणायचा की गप्प बसलेल्या विरोधकांच्या त्यांच्या सरकारच्या वेळच्या भाषेतल्या शब्दाला अभ्यास म्हणायचं? जर 2 डोस घेऊनही जीवनावश्यक गरज असणाऱ्या लोकल मधल्या प्रवासाला तुम्ही परवानगी देत नसाल तर राज्यात लसीकरणात आम्हीच अव्वल हे ढोल कशासाठी वाजवताय? आणि तसाही आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही, म्हणून रेल्वे जर आपली जबाबदारी झटकत असेल तर रेल्वेला तर साक्षात प्रणामच करावा लागेल. रेल्वे जबाबदारी नाकारते म्हणून त्याची कारणं जर आज राज्य सरकार देत असतील तर हा गोंधळ सगळ्यांनी मिळून किती अनागोंदीपणाच्या वाटेवर नेऊन ठेवलाय. आणि याच गोंधळामुळे सर्वसामान्य माणूस आज जे मरण भोगतोय ना त्याच्यासाठी ही कैफियत आहे. आणि मुळात तुमच्याकडे तपासणी करायला माणसं नाही म्हणणाऱ्या रेल्वे खात्याला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला तपासणी करता नोकरदार वर्गाला आत सोडायला त्रास नाहीये तर मी तुम्हाला थेट आव्हान देतो, काढा सगळ्या स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज काढा. फार कशाला मागच्या 2 दिवसाचं काढा. सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत इडली सांबारवाले, भेळवाले, फेरीवाले, फळवाले कसे काय आत येतात लोकलमध्ये? की त्यांना विशेष आपत्कालीन दर्जा रेल्वेने दिलाय, निदान त्याचं तरी परिपत्रक काढा. लोकांना आपली समजूत करायला बरी की मुंबई लोकल किंवा लोकलचा प्रवास हा महाराष्ट्रात मुंबईत मुंबईकर प्रवासी सोडून परप्रांतीय व्यापारी, फेरीवाले या सगळ्यांसाठी आहे. प्रवेश नाही आहे तो फक्त सर्वसामान्य माणसाला, नोकरदार वर्गाला आणि कष्टकरी वर्गाला. कोरोना आहे की नाही हे असले तद्दन भावनात्मक प्रश्न मी विचारणार नाहीये. ते काम विरोधी पक्षांचं आहे, ते काम राजकीय पक्षांचं आहे. माझे प्रश्न साधे आहेत. कोरोनाचे लस घेऊनही लोकलमध्ये प्रवेश का नाही याचं उत्तर आरोग्य मंत्र्यांनी किंवा राज्य सरकारला सल्ला देणाऱ्या त्यांच्या मंडळानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. पुढचा प्रश्न, तपासणी करायला वेळ लागेल, प्रवाशांना त्रास होईल, हा जर निष्कर्ष असेल ना तुमच्या रेल्वे स्टेशनवरचा तर मग सांगतो त्याचं गणित मोजा. बसची वाट पाहत आमचा चाकरमानी 3 तास थांबतो आणि पुढच्या बस प्रवासात 4 तास घालवतो. या चाकरमान्याला तुमच्या रेल्वे स्टेशन बाहेर तपासणी करायला तुलनेनं जो कमी वेळ लागणार तो तुम्हाला कोणी सांगितलं नाहीये की तुम्हाला तो पाहायचा नाहीये? दुसरा प्रश्न, सरकारी यंत्रणेवर ताण पडत असेल आणि त्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर हे सरकार फक्त प्रशासनाची काळजी घ्यायला आहे की सामान्यांना वाऱ्यावर सोडून द्यायला बसलंय? आणि सगळ्यात महत्वाचं, रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, फार आनंद झाला होता. तेच रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांच्या नव्या शपथविधीनंतर, त्यांच्या नव्या जबाबदारीनंतर दिल्लीहून एका शब्दानेही मुंबई लोकलच्या बाबतीत अजूनही काहीच का बोलत नाहीये? सगळेच राजकीय पक्ष लोकल या विषयाकडे केवळ राजकीय सोय म्हणून पाहतायत आणि या सगळ्यात मरतोय सामान्य मुंबईकर चाकरमानी वर्ग. मुंबईची लोकल ही मुंबईकरांच्या आणि लगतच्या जिल्ह्यांची लाईफलाईन आहे. किती वेळा हे शब्द वाचून दाखवायचे? आज कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद आहे. 1.5 वर्षाचा काळ सहन करतो.
मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. आधी कोरोनाने छळले, नंतर तुमच्या निर्णयाने छळले. याच कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे जॉब्स गेले आणि जे आता मरत मरत कष्ट सहन करत प्रवास नावाची गोष्ट संकट म्हणून झेलत जॉब करतायत, त्यांचा जॉब जाण्यास कारणीभूत ठरतोय तो तुमचा निर्बंध आणि त्यांना न मिळणारा रेल्वे प्रवास. लोकल सुरू नसल्यानं लोकांनी लांबून प्रवास करणं देखील आता शक्य होत नाहीये. अहो, ज्या प्रवासात जर 7,000 खर्च होत असतील तर 10,000ची नोकरी करून त्या माणसाला संसार करणं, त्या माणसाला नोकरी करणं तरी शक्य कसं काय असणार. नेहमी पूर्णांक आणि अंशाच्या भाषेत बोलणारा विरोधी पक्षही गप्प आहे आणि इकडे सत्तेत बसून करोडोचे लाखोचे पॅकेज देणारे सत्ताधारी गप्प आहेत. सर्वसामान्य माणसांचे सुरू असलेले हाल हे कोणालाच का पाहवत नाहीये हा प्रश्न आहे ना. महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्ह्यात काही नियम शिथिल करण्यात आले आणि सर्वसामान्यांचे डोळे अजूनही आता लोकल कधी सुरू होणार यावर लागले. लोकांच्या मते 2 लस घेणाऱ्यांसाठी तरी लोकल सुरू करण्यात यावी, यामुळे काही प्रमाणात का होईना लोकांना दिलासा मिळेल. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय राज्य सरकारकडून आलेला नाही. काल सांगलीत मुख्यमंत्री थेट म्हणाले, आम्ही बघतोय, परिणाम सांभाळतोय, त्याचे दुष्परिणाम सांभाळतोय आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या संदर्भातला निर्णय घेऊ. असा किती काळ पाहिजे आपल्याला परिणाम आणि दुष्परिणाम पाहायला? 1.5 वर्ष होऊनही एक्सपेरिमेंट घालवण्यात एक पिढी वाया घालू देणार आहात का तुम्ही? जर तुम्हीच एका तोंडाने म्हणत असाल की आपल्याला कोरोना सोबतच जगायचं आहे, तर मग आता हे सोबत जगण्याला लोकल प्रवासाची अडसर का दिली जाते आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता वैद्यकीय कारण उरलेलं नाहीये. आता कारण केवळ तुमचा प्रशासकीय सल्लागार एवढंच ठामपणे दिसतंय. जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर राज्य सरकारला सल्ला देणाऱ्या मंडळींनी मी पुन्हा एकदा सांगतोय, त्यांनी अहवाल जाहीर करावा की ही कारणं आहेत वैद्यकीय आणि या कारणांमुळे आम्ही लोकल सेवेला परवानगी देत नाही आहोत. सर्वसामान्य माणसांना लोकल प्रवास करता येणार नाहीये. तो बसमधून त्याने प्रवास केला तर त्याला कोरोना होणार नाही आणि लोकलमध्ये केला तर त्याला कोरोना होणार. हे फक्त एकदा लॉजिक समजावून सांगा. या सगळ्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारकडून देण्यात या क्षणापर्यंत आलेला नाही. मुख्यमंत्री म्हणतात की कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्यामुळे लोकलचा निर्णय एवढ्यात घेता येणार नाही. भावनात्मक पातळीवर, आरोग्याच्या पातळीवर, सगळ्या पातळीवर मान्य. पण सामान्य माणसाला दर महिना पैसा कमवताना लागणाऱ्या या प्रवास नावाच्या खर्चाचं उत्तर सरकार म्हणून एकदा निदान फेसबुक लाईव्हवर तरी बोला ना. तसं जर पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेची बैठक देखील आता होणार आणि कदाचित या बैठकीत आता लोकल बाबत काही निर्णय होईल अशी एक भाबडी शक्यता आहे. पण मुख्यमंत्री काल बोलल्यावर त्यापेक्षा वेगळा निर्णय मुंबई महापालिकेचा असेल याबाबत थोडीशी भीतीच आहे. कारण या सगळ्यातलं जे राजकीय संघटन दिसतंय ना, ते सरकार, विरोधी पक्ष, सर्व पक्ष मिळून एकच आहे की काय, हा सामान्य माणसाचा जो भाबडा सवाल आहे ना, त्याच्यावर तुम्ही डोळे झाक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी 2 ऑगस्टला कोरोनाची नवीन नियमावली केली. अर्थात 2 ऑगस्टला 24 तास उलटून गेले, 3 ऑगस्टला 8 वाजेपर्यंत ती नियमावली बदलली होती. याला सगळ्यालाच म्हणतात ना निर्बंधाचा गोंधळ. राज्यातील 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातले 5 दिवस दुकानं रात्री 8 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आणि शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार होती आणि रविवारी दुकानं पूर्ण बंद राहणार असा निर्णय देण्यात आला. व्यापाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला तर काही अंशी आत्ता जो नवीन नियम आलाय त्यांनी पुन्हा एकदा फटका बसणार आहे. नव्या नियमावलीनुसार वेळेत वाढ करून दिली आहे. व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची जी मागणी त्यांच्याकडून जी करण्यात येत होती त्याला उत्तर देण्यात आलं. व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. पण हे जरी सगळं खरं असलं तरी देखील ट्रेन नसणं आणि फक्त बस उपलब्ध असणं या 2 गोष्टीतला प्रवास मुंबईकरांना प्रचंड त्रासदायक ठरतोय. या प्रश्नाला मात्र तुम्ही सोयीस्कर बगलच देतायत ना. मात्र या सगळ्यावर पुढे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जी भूमिकेवर घेतली आहे त्यांच्या भूमिकेवर लक्ष टाकूया. मुंबईची लोकल तुर्तास सुरू होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल इतक्यात सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. उलट मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याचा सल्ला दिलाय.
पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी लोकल सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबई लोकलबाबत आपण मुंबईच्या भावनांविषयी, मुंबईकरांच्या काळजीविषयी लगेच निर्णय घेणार नाही, कारण कोरोनाची तिसरी लाट आता येते. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथिल करत आहोत, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहून निर्णय घेणार, हे मुख्यमंत्री काल बोलले. मी जे मगासपासून बोलतोय हे परिणाम आणि दुष्परिणाम असा कुठला नेमका लिटमस पेपर आहे की जो हा काळ पुढे सरकवतोय? आणि या लिटमस पेपरची एकदा सांगा की लांबी किती मीटरची आहे. त्यावरून आम्हाला तरी कळेल ना की किती दिवस आम्ही मागणी करायची आणि किती दिवस आमच्या मागणीला तुम्ही केराची टोपली दाखवणार आहात. सगळ्या कार्यालयांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची कळकळीची विनंती केली आहे, मान्य. सगळ्या ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्या असं सांगणंही मान्य. 24 तास कार्यालय सुरू ठेवा, मान्य. पण याच्यावर नियंत्रण तुमचं राहणार आहे का? तुम्ही कोणाला सांगताय? खाजगी कार्यालयानं? अहो, जे तुमच्या अखत्यारीत आहेत त्या रेल्वे कार्यालयावरचं नियंत्रण तुम्हाला जमत नाही, हात वर केलं म्हणतात. आणि तुम्ही इतर खाजगी सेक्टरला जर हा सल्ला देत असेल तर संपूर्ण सरकारच्या या सगळ्या निर्बंधांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि होतच राहणार. राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना 21 जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. 11 जिल्ह्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही गोष्ट मुंबई लोकलच्या निमित्तानं जरी असली ना तरी त्या 11 जिल्ह्यांमधली ही गोष्ट समजून घ्यावीच लागणार आहे. जिथले निर्बंध शिथिल केले आहेत तेवढीच नाराजी आता पसरत चालली आहे. कारण हॉटेल आता 4 वाजेपर्यंत सुरू राहणार होती. हॉटेल व्यवसायाची वेळ देखील काहीशी वाढवण्यात आली होती. त्याचा पण धंद्यावर परिणाम होतोय. हॉटेल व्यावसायिक एकीकडे तक्रार करतात, हे कमी म्हणून की काय आज पुण्यात व्यापारी आक्रमक झालेत. राज्य सरकारनं कोरोनाचे निर्बंध शिथिल केले तरी देखील दुसरीकडे मंदिरातले भाविक सुरू आहेत. मंदिरातले भाविक अजूनही नाराज आहेत, कारण त्यांच्या नजरेसमोर बार सुरू झाले, दुकानं सुरू आहेत. पण मग मंदिरं बंद का? कालपर्यंत हा प्रश्न राजकीय असेल, पण आज सामान्यांचाही असू शकतो का? हे कमी होतं म्हणून की काय? आता मनसेनं शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर आज उपरोधिक टीका केली आहे. लोकल बंद आहेत, मग शिवपंख द्या असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला. राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केल्यानं राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. सरकारनं दुकानाच्या वेळा वाढवल्या होत्या. हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल सुरू करण्यात आले. मात्र दुसरीकडे मंदिर उघडण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्यानं मंदिर परिसरातील या दुकानदारांवर आर्थिक संकट उडवले. कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. मात्र किती दिवस आपण घाबरून राहायचं असा प्रश्न आता वारंवार विचारला जातोय. कार्यालय पूर्ण क्षमतेनं सुरू करताना कर्मचाऱ्यांनी कार्यालयात पोहोचायचं कसं, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळत नाहीये की तुम्हाला माहीत नाहीये. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी लोकल प्रवास का सुरू केला जात नाहीये, हा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. तो तुमच्या कारभारावर, लसीच्या क्षमतेवर आणि हे सगळं माहीत असूनही तुमच्या हतबलतेवर. थोडक्यात राज्यात जो दिसतोय ना आज या सगळ्याच्या निमित्तानं केवळ लोकल आणि बस नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांचा निर्णय म्हणून समोर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो निर्णय मागे घेण्याची जी भूमिका असते ना त्यालाच आम्ही निर्बंधाचा गोंधळ म्हणतो. सरकार या सगळ्या बाबतीत नेमका विचार कधी करणार आहे? आणि विचार करताना मी परत एकदा सांगतो, विचार करताना जी कारणं तुम्ही लोकांना सांगतायत ती खरी कारणं तुम्ही लोकांपर्यंत कधी प्रेझेंटेशन म्हणून मांडणार आहात? खरं सांगतो, आता ना सहनशीलता संपत चालली. फार वर्षापूर्वी रामगोपाल वर्माचा एक सिनेमा आला होता, डरना जरुरी है. अनेकांचा प्रश्न होता की या चित्रपटाचा सिक्वल काय असणार. खरं तर कोरोना काळात सरकार जे काही सांगत गेले ना ते आम्ही पाळत गेलो. अगदी डरना जरुरी आहे म्हणून सगळेजण ऐकत गेलो, कारण त्यावेळेला घाबरणं गरजेचं होतं. त्यावेळी तो विषाणू होता, तो जीव घेत होता, तो आक्रमक झाला होता. आमचा दावा हा नाहीये की आज विषाणू बदललाय, विषाणू तोच आहे. पण एक का समजत नाही की कोरोना येऊन आता 1.5 वर्षाचा काळ उलटलाय. आता जगण्यासाठी प्रत्येकाला सुरक्षेचे नियम पाळून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि त्याची ती गरज बनली आहे. आणि यात सरकारचा कालचा नियम धड त्यांना काल कळतो आणि काल जरी कळलेला असला तरी तो आज बदलून जातो. सांगायचं एवढंच होतं की डरना जरुरी है नावाचा जो सिक्वल होता ना त्याचा एक पुढचा भाग आला होता. तुम्ही आज जबाबदारी टाळताय
आणि तुमच्या याच हतबलतेमुळे त्याचा जो पुढचा सिक्वल होता ना, त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. आणि त्या सिक्वलचं नाव होतं मरणात जरूर. आजच्या या फटका विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. पाहत राहा लोकशाही.